अरे मूज तो आ गए, फिर वो बच्चा है, उसकी शादी नहीं हुई। जब शादी हो तो आदमी बड़ा होता है, इंसान होता है, क्या बोलेगा यार। सो नमस्कार मित्रांनो, कसे आहे? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा ट्रॅव्हल विथ आदेशी या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज माझी गणेशोत्सव खरं तर सांगायला गेलं तर आज बाप्पाचा जन्मदिवस आणि आज सर्व सृष्टी अन्नमय वातावरण झालेली नटलेली असते। तर आता मी चाललो बाप्पा आणायला, तर बाप्पाचा मखर बिकर सजवला, तर तुम्हाला बाप्पाचा मखर सजवलेला दाखवतोय। नंतर आम्ही सर्वजण जाणार आहोत आमच्या बाप्पाला आणायला। तर चला सोबत राहा माझ्या कंटिन्यू ब्लॉगमध्ये। सो काही चाललो आता मी आमचा बाप्पा आणायला। तर आमची मंडळी इथे रेडी आहे, पाहू शकताय। तर चला येत आहे ना। तर सो काही चालत आम्ही आमचा बाप्पा आणायला। तर मंडळी काय बोलणार? गणपती बाप्पा चला तर आम्ही आता चालत बाप्पा आणायला। हे देवा गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान। मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा। देवा आलोय आम्ही तुम्हा शरण, देवा आलोय आम्ही तुम्हा शरण। करीतो तुम्हा नमन बाप्पा करी। तर फायनली गाईज आमचा बाप्पा घरी गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला बाप्पाचा काय कसा सजवलं तर माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर पाहू शकताय आमचा बाप्पा इथे। आता आम्ही चालू घरी घेऊन, तर चला सोबत राहा माझ्या कंटिन्यू ब्लॉगमध्ये। भरू दे सुखान, पीडा टलू दे, तिडा सुटू दे, नाम तुझे घेतो मुखान। तर हाय गाईज, तुम्हाला मग अशीच म्हणाल होतो बाप्पाचा काय वार सरू दे दुःखाचा डोंगर, वाट दिसू दे सुखाचा सागर। माझ्या मनीचा मी तूपनाचा, अहंकार सारा दे चालून। गाईज आमचा बाप्पा विराजमान झालाय मखरात आणि बाप्पाचा काय रूप आहे ते पाहू शकताय। बाप्पाला सर्व नैवेद्य ते सर्व काही रेडी केलं, आम्ही पण रेडी झालोय, कुर्ता घातलाय आणि इकडे भाज्या पाहू शकताय। भाज्या काय इकडे आमची सुनबाई बघा कशी आहे, आणि आमचा मानव शेठ भाई काय बोलतात, ब्लॉग बघतोस का ना आपलं? नाही आमची इकडे परी मारुरी पाहू शकताय। भाई आमच्या चेतन भाच्याच्या सर्व ट्रॉफ्या, गोष्ट समालोचक आहे। जर कुठे जर मॅचेस असतील तर आवर्जून त्याला बोलवा। आणि आपला इथे बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाप्पा इथे मखरात आपण विराजमान झाला, पाहू शकता बाप्पाचं काय नजर आहे ते मनमोहक। मस्त अशी पेंटिंग केली बाप्पाची, काय आखणी केली पाहू शकता। इकडे ओमकार भाता माझा पहिला मोठा रेडी झालाय, आणि इकडे आमची मोठी सुनबाई काही रेडी व्हाय नाही। मोठ्या सुनबाई रेडी झालीस का नाही? ओके, आता आरती टाइम झाला, चला आवरा लवकर। तर चला सर्वांची तयारी झालेली आहे। आमची चिवा ही बघा, हाय काय निस्ती मेकअप नेप बेकार काम आहे बेकार। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बोला गणपती बाप्पा मोरया। सुखकर्ता दुःखहर्ता वरदा विघ्नाचे, मुरडे कुरडे प्रेमा बाप्पा दयाचे। सर्वांगी सुंदर ओठशे नूराचे, कंठी जळते माला मुक्ता फळाची। जय देव जय मंगळमूर्ते, दर्शन मात्रे मला कामना पुरते। जय देव जय रत्नागर चिरवरा गौरी पुमरा, चंदनाची ओटी तुंकेश्वरा। हिरे जळी मुक्त शोभा शोभरा, सुट्टी मुक्त देव मंत्रावर बसून गुडगुडायचे।
आरती वगैरे झालेली आहे आणि आता सर्व मंडळींना प्रसाद विस्ताद वाढून आता आम्ही जेवणाला सर्व बसणार आहोत. तर पाहू शकता इकडे वहिनी साहेब, बघा आमच्या इकडे वहिनी. वहिनी काय उपवास काय जेवणार? ओके ओके ठीक आहे. इकडे प्रसाद, इकडे आमची मंडळी छोटी गॅन. काय मंडळी जेवणार का कुणाचा वेट करायचा आहे? मानव शेठ जेवणार का? उपवास आहे, जेवशील? इकडे सर्व विजय आहेत मोबाईलवर. बाबू बघू प्रेम बहिणीवरती तुझा फोटो चाललाय. बदाम बदाम घ्या मग काय पडूया आपल्या व्हिडिओमध्ये. काय सांग कसला? तर मित्रांनो आशूला आमचे फाय होता पेढा आणि ती बोलते पेला पेला. तर मला काय माहिती नव्हता तिची लँग्वेज, मला तुम्ही काय समजली नव्हती. तर नंतर मी म्हणजे थोडीशी डोका चालवला तर पेढा बाप्पासमोर होता. तर आम्ही पेढा मोदक दाखव आशू, मोदक दाखव. अरे वा, आशू आमची तर मोदक खाणार. त्याची टेस्ट आहे, गोर आहे, गोर आहे ना. इथे मंडळी आमची जेवायला बसली, पाहू शकताय काय काय जेवायला आहे. अरे अजून कोबीची भाजी वाटतं आलेली नाही इकडं. कोबीची भाजी येणार. मानव भाई, ओ भाई आयफोन मॅन. इकडं फोटोशूट चालू आहे. तर सो काही सर्व मंडळी ते जेवायला बसते आणि मी आता मोदक बाप्पाला, तर तुम्हाला उकडीचे मोदक आवडतात तुम्हाला माहितीच आहे. तर मलाही आवडतात. तर मी आता उकडीचा मोदक खातो. टेस्ट मॅडम मोदक खाल का नाही? खरं आणखी दुसऱ्या खाणार मानव शेठ. मानव लवकरच जेवला, लवकर हजेरी लावली बघा. तर आमचा रोहन भाई जेवायला बसलाय. रोहन बाच्या जेवतो काय? रोहन भाई आज सुट्टी घेतली. आणि इकडे भाऊ, भाऊ काय जेवायला बसतो काय? मोदक बिदक खा व्यवस्थित. आमचा संजू दादा आलाय. या संजू दादा. आमचं काय नुसतं फोटोच खपत नाही, नुसतं अल्बम भरल. इथं चिवाच्या मैत्रिणी आल्या शाळेतल्या. त्या दिवशी मस्त ते डान्स केला आणि खावाला पण मस्त आणल्या. बाईने काहीतरी मस्त आणलं ते खावाला. काय बाय बाय ब्लॉग बघता का आपलं? ओके ओके. जेवायला कारण 1 वाजलाय तर लागली आहे. जेवायला बसलोय. चला जेवणामध्ये काय काय तुम्ही मेनू दाखवतो मी. या काय जेवायला भाच्या इकडे घसा आला, त्याला भूकच लागली. ढोलकी जोरदार वाजव होता. आणि इकडं भाई भाच्या इकडं बसला जेवायला. चला तर जेवणाचा मी आस्वाद घेतोय. तर चला सोबत राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. दादा आलाय गणपतीचे पाया पडायला. दादा काय मागलास? आता काहीतरी चांगलाच मागे. हो भाईचा भाई नादच नाही. आणि इकडं भाई नीच भाई पाहू शकता. भाई त्याची भाई काय नाद नाही भाई त्याचा. असं नाव गाजलंय ना उरण तालुक्यात म्हणजे. भाई साधा कामत नाही. आणि भाई इकडे एक मॅच हरलाय तर तोंड बघा पारलाय. आंबार ओसाडली. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेत 5:15 आणि मी चाललो आता गणपती बाप्पाच्या मंदिरात. सकाळपासून मला काय वेळ का मिळाला नाही जायला. तर तिथे बाप्पाचा कसं दर्शन होतं तुम्हाला मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवतोय. कारण 8 दिवस आमच्या बाप्पाच्या मंदिरात तिथं सप्ताह असतो आणि सप्ताहाचाच काला होता. सर्व पद्धतीला जेवण वगैरे होता. तर चला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी पण दर्शन होतोय, तुम्हाला पण दर्शन घडवतोय. आणि तसाच जाणार कुठे पाड्यावर BPLचा आनंद घ्यायला. तर तुम्हाला पण ब्लॉगच्या माध्यमातून दाखवतो. चला सोबत राहा म्हणजे कंटिन्यू ब्लॉगमध्ये. काही इथे पिंट्या भाई आलाय. पिंट्या भाई रेडी आहे. चला पाहू शकता मित्रांनो. भाई इकडे सिद्धा भाई बोलला का हारशिव तर भाई हारलं. काय 24 रन दिल्या. काय बॉलिंग कोण टाकत काय बोला तसं चुकीच आहे. बॉलिंग पडलेली आणि तीन राऊंड आहे. चष्मा घेतली त्याची ओव्हरऑल होती. तो ओव्हरऑलला गेलेला 28 मिनिटांना आलो. आता 12 धदे लावणार आहे तो. आमचा भाई इथं बघा तिकडे उतारलाय.
बघा भाई ह्याच्या पायाला काय नाही लागला कुणी मुदाम नाटका करते हा फुकटचा हा फुकट मी चोकट करते बघा चिन्मय भाई हाय अरे भाई काय या नाटक आहे बघा आयटमला दाखविल हो तर चला आता माझी जागा इथं आणि मोर्या संघ कुठे असेल त्यांनी पॅव्हलियन कक्षामध्ये यावे. आर्या 11 आणि मोर्या. चला अनुमती लावली आम्हाला ऑगस्ट चॅम्पियन मधून सलामी जोडी येतो म्हणजे पाहू शकते भाई आमचा ओमकार भाई कॉमेंटेटर हसी मजाक ऑगस्ट चॅम्पियन मधून सलामी जोडी येते तो म्हणजे धुरला उडवणारा नितेश आणि आणि पत्या भाई ओ ऑगस्ट चॅम्पियनची आंधी असला ना आंधीला तुफान उतरण्यासाठी काय करतोय आणि बॉलिंगला कोण आहे त्याला आकाशात झेप मारण्याची इथे तर काय काम नाही मगरमच्छचा आणि हा मात्र रन चोरतोय सुनील इकडे आलाय तो म्हणजे विजय काय करू सांग हा काय रन का आउट काय भाई अंपायर अंपायर भाई काय 2 मॅच हरलास नाही मग उद्या 3 जिंका जाई जिंकशील का नाही भाई भाई ने म्हणा भेल इथं खावा घरी बोलवलाय भाई काय बोलता भाई मॅचिन वरची भेल खावायला बोलवलाय भाई आपला ब्लॉग बघतोस का नाही ओके ठीक आहे चल तर चला भेलीची काय टेस्ट आहे पाहतोय बहिणी बनवली पाहू शकताय वाव चना भेल सो गाईज वहिनी मला भेल खायला दिली पाहू शकताय चना भेल काय टेस्ट आहे तुम्हाला सांगतोय तर चला मित्र इकडे चाललेत चला बाजार उलाकला येई आणि इकडे भाई सिरियसली काहीतरी विचार चालला यांचा एकदम जोर इथं महाराज भेटलेत महाराज काय बोलणार ओके ओके ठीक आहे आज सकाळपासून दर्शन का झालं नाही तर आता दर्शन घेतोय हरिओम दर्शन घे हो हरिओम चला मौली कुठे चालली अरे वा जा 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 ओके 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 जा सोमवारनी इकडे सेटअप लावलाय मोबाईल साठी बघा उजेर नमस्कार मित्रांनो रात्रीचे वाजलेत 7:30 आणि आता बाप्पाची मी आरती करण्यासाठी तयार होतोय कारण बाप्पाची तर महाआरती झालीच पाहिजे तर आमची इथं मंडळी रेडी आहे पाहू शकताय मंडळी काय आहेत ना रेडी आरतीला अरे वा आणि भाई आमच्या इकडे परेश भाई भेटलाय परेश भाई काय बोलते ये बाप्पाचा दर्शन घ्यायला चलिये कमॉन बघा ही आमची मोठी सुनबाई सकाळपासून 2 साड्या चेंज केल्या सुनबाई काय बोलणार आईने आताच पूजेवरून आली आता आरती घेऊया चला आपण बाप्पाची ओके ओके आणि आमची इकडे भारती सुनबाई काय रेडी आहेस नमस्कार नमस्कार पावडर नाही लावलीस नाही लावली हो. आता आरतीला डायरेक्ट ये बाई इथं काहीतरी कपाव लागलाय बघ सुनबाईचे आमच्या हाय तर चला रेडी आहात ना आरतीला आवाज आहे आमचा संजू दादा आलाय चला या आरतीला आपण बाप्पाच्या आरतीला सर्वजण रेडी आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा बोला गणपती बाप्पा युगे 28 विठमारे ओ बाबा मंडरक माये दिल दिव्य शोभा कुंडलिकाच्या बेडी ब्रह्मा आले गा चरणी वाय भीमा उदली जगा जय देव जय पांडुरंगा रखमाये वल्लभा रायेच्या वल्लभा पावे झुलगा दुर्गा
पट भारी तुझी बिन संसारे अनाथनाचे आंबे करुणा विस्तारे वारी वारी जन्म मरणाची वारी हारी पडलो आता संकट निवारे जय देवी महिषासुरमर्णेश्वर वर्णेश्वर वर्णे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी पाता तुझ ऐसे नारे चारे समळे परंतु नो भोळविताहे साई पडलो प्रवाहे ते तो बघता लागे पावसिल्ल बलाही जय देवी महिषासुरमर्णेश्वर वर्णेश्वर वर्णे तारक संजीवनी प्रसन्न मध्ये प्रसन्न होती दिरिदाशा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कुंकुरविल आशा नरहर तर विकदाला पदपंतर क्लेशा जय देव ऐसे या तो कोबाचे आभंगर छेले आरती तुकारामा हे तू गीता तोलने से ब्रह्मा तो कासे आले म्हणून या रामेश्वरे चरणी मस्तक ठेवेले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु एकनाथ नाम सार वेद शास्त्रांचे घोर याहो याहो अवघे जन करू बाबांची वंदन साईंची वंदन करू बाबांची वंदन जणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई पाव माझे आई धाव पाव माझे आई गालिंग डांगण वरिंद चंदन डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेमी आलिंगन अनंत पूजन भावे वालित नमे नमा तुम्हे ओ माता ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. तर नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळची 7:30 आरती झाली बाप्पाची आणि मी आता चाललो शिरनेरला महागणपती दर्शन घ्यायला. मला माहितीच असेल तर आज तिथे भरपूर मोठी जत्रा भरली आणि आमचे संकेत भाई आणि आर्यन मनीष जाऊन आले तरी डबल चाललेत. तर बघा मित्रपरिवार आमचे रेडी आहे. भाई काय रेडी आहात ना? तर चला. म्हणजे माझ्या मित्राची गर्लफ्रेंड येणार आहे त्यामुळे मला डबल जायला लागलं. अच्छा ओके, म्हणजे काय रिझन आहे आणि काय उद्दिष्टाने मी चाललो तरी पाहू शकताय. बाप्पाचं मिनी दर्शन सकाळी घेतलं पण मित्राची गर्लफ्रेंड येणार आहे त्यामुळे मी डबल चाललो. तर चला. आम्ही त्याच्यासाठी नाही चाललो खरं तर म्हणजे आम्ही सकाळी गेलो पण तेव्हा यात्रा पूर्ण भरलेली नव्हती. आता पण यात्रा पण तुम्हाला दाखवू आम्ही ब्लॉगमध्ये. आर्यन दादांनी मला सांगितलं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा म्हणून चाललं. चला तिथे काय जत्रा भरली आणि काय जत्रेचा आनंद आहे त्यांना नक्कीच तुम्हाला माझ्या माध्यमातून दाखवतो. तर चला सोबत राहा कंटिन्यू ब्लॉग मध्ये. गाईज नमस्कार मित्रांनो, तर मी आता प्रॉपरली चिरणे गावामध्ये पोहोचलो आहे आणि माझा मित्रपरिवार बघा संकेत भाई इकडे भाई हा तर भाई एनी टाइम बिझी असतं आणि आमचा नीरज भाई चॉकलेट बॉय तर पाहू शकताय. बस काय भाई तर इथली कमानी आता कमानीमध्ये आम्ही एंट्री मारतो. तर चला काय पब्लिक आहे आणि काय तिथं कसा जेवणाचा मनोरंजन आणि या जत्रेचा मनोरंजन तुम्हाला दाखवते माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर सोबत राहा कंटिन्यू ब्लॉग मध्ये. दादा काय दादा गाड्या घेते वाटतं. दादा काय गाड्या घेतोस? ओके 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 ठीक आहे. भाई आमचे मित्र परिवार भेटले आहेत. प्रेम भाई काय बोलणार? अरे ते पुढेच चालले भाई. काय भाई प्रेम भाई काय बोलू नकोस. आणि इथं पब्लिक 100 रुपये अगरबत्ती. चला सुगंधी अगरबत्ती पुडा. चला पुढे घ्या अगरबत्ती पुडा. भाई तू बिंदास ब्लॉग चालू कर. मी एडिटर आहे घाबरू नको. आर्यन भाई पण आहे का असं तिकडे आपला अभय भाई पण आहे घाबरू नकोस. खरं तर म्हणजे मला आर्यन दादा बोलला होता की चालू कर एडिटिंगला मी पण आहे. आता तू पण बोलतस आणखीन काय पाहिजे एवढा बोलला होता तर बस. खरं तर म्हणजे मला आज चालू पण करत होतं तरी पण आपल्याला एडिटिंग प्रॉपर जमन आहे त्याच्यामुळे बोलू नको. आणि खरं तर म्हणजे आर्यन दादा आज जॉबवर असल्यामुळं त्यांनी मला सांगितलं कंटिन्यू राहा बोलतं. तुझं तू केलंस तरी चालेल नाही तुझी बोलतं केलास तरी बोलतं कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये म्हणून मी त्याच्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहणार आहे. बस का भाई म्हणजे बघा काय भाई मित्रांचा प्रेम भाई मित्राचा सपोर्ट करते भाई. तो माझा जीवलग खडा आहे. ठीक आहे. नागेश दादा भेटला. नागेश दादा काय आला सत्रातून भाई. उद्या एमपीएल आहे. उद्या बेस्ट ऑफ लक तुझ्यासाठी. चला पाहू शकता वहिनी. आणि चला पब्लिक 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 बोलतीये भाई. चिरणी जत्रा भाई आमचे गाववाले भेटलेत. भाई काय बोलशील? भाई चाललाय
काही चिरण्याची जत्रा आणि पब्लिक बोलतोय. भाई आमचा ब्लॉगर बघा फास्ट चाललाय. बघा बघा मनीष भाई. भाई आमचे गाववाले भेटलेत भाई. बघ हाय भाई माझ्याकडे लक्ष दे नाही. भाऊ काय बोलशील फिरला जत्रा भाई. अरे लक्ष तरी असू दे काय यार भाई. त्याला जमत नाही तरी जमत. अरे भाई जमत नाही त्या गोष्टी आपण शक्य करून दाखवू. ओके पुढचा सांगायची गरजच नाही. तर चला सोबत राहा माझ्या कंटिन्यू ब्लॉग मध्ये. भाई तर गाणं लावलाय टुकुर टुकुरी देखतोय क्या 40 रुपयाची वस्तू आहे. आम्ही त्या वस्तूकडे आम्ही का त्या वस्तूकडे बघणार नाही कारण ते आम्हाला वस्तू नकोच आहे. टुकुर टुकुर देखते हम तो देखते नहीं है. चलो भाई आगे तुम्हारा आगे का कुछ नजारा दिखाते हैं. चलो भाई आगे. काय वहिनी आला का नाही. भाई बोलला काय गपचूप आलाय बघा सोम भाई. रंग 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 अबीर दादाने आम्हाला भेटे दिलेत बाप्पाचा प्रसाद म्हणून. दादा थँक्यू. ये बाबा तू व्हिडिओ काढला. थँक्यू दादा. बाप्पाची पालखी सजली. काही क्षणातच बाप्पाची पालखीचा आगमन अख्ख्या शिरनेर गावामध्ये इथं मिरवणूक होणार आहे. तर नक्कीच आपण त्या पालखीचा जर वेळ झाला वेळेअभावी तर नक्कीच तुम्हाला पालखीचा थोडासा दाखवेन. तर चला सोबत माझ्या. नमस्कार मित्रांनो. आता माझं दर्शन वगैरे झालं आहे. तर आता माझे मित्र परिवाराबरोबर आपण इथं महाप्रसाद खाऊन जाऊ. तर काय मंडळी काय काय तुमचा भेद आहे. नंतर आपण पालनी खेळली आहे तिकडे जाऊ. पालनीत बसायचं आपल्याला. नक्कीच भाई कारण आपण महाप्रसादासाठी संकेतबाईची खूपच इच्छा आहे. आणि की निलेश भाई काय बोलणार तू. काय नाही मी असं झाले फिरायसाठी. ओके. आजचा मेन मुद्दा आहे याची गर्लफ्रेंड बाजारात आहे. ओ त्याला वाटते मी इथून जेवते कधी जाते कधी असं म्हणजे असेल. दिसली पण त्याला म्हणजे खाली त्याचं कसं झालं माहिती आहे. तिच्यासाठी केला होता आजचा शेवटचा क्षण जावा गोड. तो त्याचा शेवटचा सण गोड गेलाय आणि आता त्याची तरी इच्छा आहे महाप्रसाद पण नका करू. चला आपण डायरेक्ट. नाही भाई महाप्रसाद तर घ्यायला पाहिजे. चला तर इथून एंट्री आहे. चला तर नमस्कार मित्रांनो. इथं तर जेवण फक्त राईस आणि लोणचा पापड आणि कोशिंबीर कारण 15,000हून अधिक जास्त इथं पब्लिक भक्तजण इथे जेवले होते. तर थोडासा इथं जेवण तर कमी पडलं तर मी थोडासा महाप्रसाद म्हणून इथे जेवतोय. बस काका धन्यवाद. तर इथं राईस घेतला आहे. इथं थोडासा लोणचा नको पापड टाका. ओके ठीक आहे टाका. चला लोणचा चला ओके नो प्रॉब्लेम. टाका लोणचा पण टाका. चला टाका महाप्रसाद आहे. तर काचा जेवणाची टेस्ट आहे. बापाचा प्रसाद आहे म्हटल्यानंतर खावावर तर लागेलच. तर आमचे इकडं मित्रपरिवार बघा किती फास्ट झालेत पाहू शकताय. तर आता मी जेवण घेतलं आहे तर जेवण करतोय. तर चला ओके. फायनली गाईज माझी फ्रेंड भेटली रीना. रीना कशी आहेस. माझी एकदम फाईन.
काय दर्शन विषय बाप्पा झालं? अच्छा, मार्केट कधी फिरलीस? आता घरी जायचं कधी आलीस मग घरी? अच्छा, बाकी मजेत ना? मजेत, काय नाही एकदम. मग जॉब बिबला वगैरे कुठे? अरे वा, शाबास, तुझा तर नादच नाही. तर चला, माझी मैत्री भेटली की ना बघून आणि तिला म्हणजे पाहून खूपच मला आनंद झाला. भरपूर वर्षांतर आम्ही भेटलो. हां, एवढंच. तर चला, इथे नजाकत पाहू शकता. पब्लिक आहे अद्याप सर. आता आम्ही जाणार, आमचे मित्रपरिवार बसणार आम्ही आता पाळण्यात. अरे सुजित भाई जोड्याची दर्शनाला येते कुठं पण भाई बघा. हाय, नमस्कार मित्रांनो, मी आता फायनली पोहोचलो होतो पाळण्यांच्या लोकेशनवर. त्या दिवशी संकेत भाई, आर्यन भाई, मनीष भाई बसलेला. ते मला फोन केलेला, पण भाई मी काय जॉबवर होतो त्याच्यामुळे मी काय येऊ शकलो नाही. तर संकेत भाई काय बोलणार? बसलेलो पण मला भीती वाटत होती. या बोटीत तर जास्तच भीती वाटते, कारण त्यात बसूच नाही. तर मला मी छोटा आहे, मला मिकी माऊसमध्ये घेतला तर मी चालेल, आपण त्या रिक्वेस्ट करू का आम्हाला मिकी माऊसमध्ये घे. त्यांनी जर घेतला तर आम्ही नक्कीच बसणार. बोल भाई. तर भाई मी आता मिकी माऊस जवळ आलेलो आहे. आमच्या संकेत भाईला यात बसायचं आहे, पण भाईने जर त्याला बसून दिला तरच बरा होईल. पण इथं लहान लहान मुलांना आमचा संकेत भाई बारका पोऱ्या चले भाई. भाई आमच्या याला बसून देशील काय? त्याची इच्छा फुल है. अरे मेरे को नहीं आती यार मराठी, हिंदी में हाँ, बात कर रही है। तेरे को हिंदी में आती है, कोई बात नहीं भाई. इसको बैठने का है, उसमें जाने का जंपिंग जपाक, उसमें तो नहीं बिठाया. तो फिलहाल इसमें मिकी माउस में जाने का है, तो देगा उसको चांस. बच्चों के लिए है ना। अरे बच्चों के लिए वो भी बच्चा है. तुम्हारी तो शादी हुई नहीं ना? इसकी तो शादी भी नहीं हुई, वो भी बच्चा है. क्या बोलेगा अभी? बोलो ना कुछ यार. तो आ गए उसके बच्चों का। अरे मूज तो आ गए, फिर वो बच्चा है, उसकी शादी नहीं हुई. जब शादी होती तो वो आदमी बड़ा होता है, इंसान होता है. क्या बोलेगा यार? अरे बैठो ना उसको यार. नहीं तो चल भाई जाने दो. पाहू शकता मित्रांनो, इथं तर फुल गर्दी आहे. मला यात जायचं होता पण मी जाऊ शकत नाही, फुल गर्दी आहे. आणि इकडे मावशी कसा तिकीट आहे कधी 80? अरे कुछ कम करो यार. अरे मावशी, मैं ब्लॉग निकाल रहा हूँ, तुम तो ब्लॉग में आएगा. मौसी कुछ कम करो. कितना 60 रुपये लेगा? 4 बंदा है. नहीं करो मौसी कुछ कम. नहीं तर नाही तर असो भाई. हाय हो. तर रात्रीचे वाजले तर 10 आणि मी आता चुन्नेवरून आलो ना. आता बसलो जेवायला. चवलीची भाजी आणि कोबीची भाजी फेवरेट. पाहू शकताय पापड आहे बी काय पापड आहेत वाटतं. तर चला जेवतोय आणि नंतर काय वाटतं पावभाजी आहे काहीतरी, तर ती पण खावायची. नाही बोलायचा, ताव मारायचा. चला, तर रात्रीचा मेनू पहिलीच रात्रनं पावभाजी. इथं सगळी ताव मारून आहे जसं वाटतंय म्हणा. बघा तोंडा बघा, ही बघ, ही झोपलेली बघ, उठली. हे बघ कधी बघशील बेकार. आणि दादा इथे जेवायला बसलाय आणि थोडीशी पावभाजीचा आस्वाद घेतोय दादा. आणि इथं ओमकार भाच्या सगळ्यांना डिवाइड करतोय. भाई इथे डिवाइड कोण नाही करायचा, प्रत्येकाने प्रत्येकाचा घ्या. चला करा सुरुवात. तर मित्रांनो, इथं पावभाजी कशी केली, छान झालाय, छान आलाय. पावभाजी कशी आहे मला खाऊन आणि काय टेकत होतं पहिल्याच नवीन मार्केट हळूहळू वाढणार. वाव. आता हे तळ झालं तर अजून वाढतं. सिडकोच्या मस्त झाले, थोडीशी स्पायसी आहे. पूर्ण एकदा ते तळ झालं. स्पायसी बनवा सांगले, आमच्या मोठ्या सोनबाईने बनवली. चेतन भाचा बोलेला सर्व मेनू स्पायसी. नादच कुल्लम कुल्ला आहे. मानव काय बोलणार मग? खा, कशावर थांबला? तर नमस्कार मित्रांनो, रात्रीचे वाजलेत 11:15. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अजिबात विसरू नका. आणि कोपऱ्याची बेलची घंटी आहे, तर अजिबात दाबायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ नक्कीच तुम्हाला माझ्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर चला, बाय.